काय चाललंय तुझं हे? हा, चेष्टा वाटते का तुला ही सगळी? कुठून होणार आहे पैशाची व्यवस्था? का मागा अंगणात तुला खजिना मिळाला? चल माझ्या बरोबर. दादा हात सोड तिचा. सोड ना. तू बस ग. तुला काय सांगितलं मी? तुला जे बोलायचं असेल ते माझ्याशी बोलायचं. हा, म्हणजे तू काय मला खेळणं समजलंस? तुला जे काय समजायचं आहे ना ते समज आणि चल निघ निघ इथून. बघून घेईन तुला. विश्वासने रात्री येतो म्हणून सांगितल्यानंतर गीता तिथून निघाली आणि घरी परतली. गीताने विश्वासची रात्री उशिरापर्यंत वाट बघितली. हॅलो, हां बोलतोय. काय कुठं? हो लगेच पोचतो. गाडी थांबव. काय झालं सर? अरे हरिपूर येथे मर्डर झालाय. थांबले, गाडी वळवा. पोलिसांनी पंचनामा केला, बॉडी पीएम करता पाठवली आणि लगेचच पुढच्या चौकशीला सुरुवात केली. मोरे, जखम मोठी आहे. कुठेतरी जड हत्यारानं मारला असणार. बघा कुठं हत्यार सापडते का. शक्यता कमी आहे तरीही शोधा. पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. त्यांना सांगा की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आम्हाला लवकरात लवकर हवा आहे. येस सर. माहिती हवी. विश्वासच्या घरी कोण कोण आलं होतं? विश्वासच्या घरी त्याचा एकदा मावस भाऊ आला होता आणि त्याची बायको सुद्धा आली होती. दोघांच्या येण्यामध्ये किती अंतर होतं? म्हणजे पहिल्यांदा कोण आलं होतं? पहिल्यांदा विश्वासचा मावस भाऊ आला होता. त्या दोघांच्या पैकी कोणाच्या हातामध्ये काय आढळलं तुम्हाला? हो सर, विश्वासच्या मावस भावाच्या हातामध्ये कापडामध्ये गुंडाळलेलं काहीतरी होतं, पण काय होतं ते मला माहित नाही. प्रत्येकाची चौकशी केल्याशिवाय आपल्याला मुळापर्यंत नाही पोहोचता येणार. बाई, जे काही घडले ते अगदी वाईट घडले. पण वाईट? अहो कसलं वाईट? आणि कुणाचं वाईट झालंय? मेला ते बरंच झालं. का असं का बोलता तुम्ही? काय सांगू मॅडम, अहो 12 वर्षाचा संसार होता माझा. खूप प्रेम करत होते हो मी माझ्या नवऱ्यावर, पण सगळा सत्यानाश केला त्याने. असं काय केलं त्याने? अहो साधा मेडिकल स्टोअरमध्ये कामाला होता. मला म्हणाला दुकान टाकायचंय स्वतःचं. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी माझ्या आईची जमीन विकली आणि त्यातून लाखो रुपये मिळाले. ते मी त्याला दिले, त्याच्यावर विश्वास ठेवून. कुणाला विकली जमीन? माझ्या धीराला. ते पण त्याच गावात राहतात का? हो साहेब, त्याच गावात राहतात. पण त्यावेळेला ती बाया पण होती ना तिथे, त्याची बायको.
म्हणाली 4 दिवस मी तुमच्याबरोबर कोल्हापूरला राहायला येते. म्हटलं येऊ देत, तेवढाच तिलाही विरंगुळा. पण कसलं काय, अहो 4 दिवस होऊन गेले तरी सुद्धा घरातून पाय काढत नव्हती ती. त्यांचं आणि तिचं जुळलं होतं ना. काल सायंकाळी 7 वाजता ज्यावेळी खून झाला त्यावेळी तुम्ही तिथं होता? नाही साहेब, टीव्हीचे छोटे छोटे पार्ट बनतात तिकडे मी सुपरवायझरची नोकरी पाहायला गेले होते. MIDC मध्ये? हो पाटलांच्या फॅक्टरीत? हो साहेब. मॅडम, येस सर. तुम्हाला एक 10 वर्षाचा मुलगा आहे ना? हो. तुम्ही त्यालाही बरोबर घेऊन गेला होता? नाही साहेब, त्याला मी घरीच ठेवलं होतं आणि मी एकटेच गेले होते बाहेर. त्या दिवशी तुमचे मिस्टर घरी येणार होते हे तुम्हाला माहिती होतं? हो माहीत होतं मला. अहो त्या दिवशी घरातला किराणा संपला होता म्हणून मी त्यांच्याकडे पैसे मागायला गेले होते. तर त्यांनी मला 150 रुपये दिले. मी म्हणाले हे पैसे नको आहेत मला, माझ्या आईची जमीन विकून जे काही पैसे मिळालेत ना ते हवे आहेत मला. तर म्हणाले मी घरी येऊन चर्चा करतो आणि तुझे पैसे देऊन टाकतो. सर ते खरं बोलते. तुमच्या बरोबर बाहेर तुमचा मुलगा आला? हो साहेब, बाहेर बसलाय. या तुम्ही. सर काय वाटतं तुम्हाला? चौकशी करावी लागेल. तिच्या मुलाला बोलवून घ्या. या बस. बाळा, तुझं नाव काय रे? राजू. राजू. राजू, तुझा शर्ट बाकी छान आहे नाही? बरं राजू, तुझे बाबा गेले, खरंच आम्हाला खूप वाईट वाटलं. राजू, आम्हाला थोडी माहिती हवी आहे, देशील? हो. मला एक सांग, काल रात्री तुझे बाबा जेव्हा घरी आले तेव्हा तू कुठे होतास? मी घरीच होतो. बाबांची जरा दंगामस्ती केली. बाबांना विचारलं मित्रांसोबत खेळायला जाऊ का? बाबा म्हणले जा. मी गेलो. बर, मग त्यांना कोणाचा फोन वगैरे आला होता? नाही. कोणी भेटायला वगैरे? नाही. बर, मग त्याच वेळी तुझी आई सुद्धा कुठेतरी बाहेर गेली होती ना रे? हो. गुड बॉय. कांबळे, त्याला एक छानसं चॉकलेट द्या. हो मॅडम. चॉकलेट आवडतं मला. नाव काय म्हणाले? सविता. सविता, काल सायंकाळी 7 वाजता विश्वासचा खून झाला त्यावेळी तू कुठे होतीस? मी आईच्या घरी माहेरी होते सर. होय मॅडम? हो सर, ती तिच्या माहेरीच होती. तिच्या आईने सुद्धा हेच सांगितलं. बर, तुझे आणि विश्वासचे संबंध होते हे खरं आहे? बोल लवकर. तुझे आणि विश्वासचे संबंध होते की नाही? बोल. हो. काल तू तुझ्या आईच्या घरी म्हणजे माहेरी होतीस असं तुझं म्हणणं आहे, बरोबर? पण विश्वासच्या शेजाऱ्यांनी तुला त्याच्या घरी येताना जाताना पाहिले, याचा अर्थ तू त्याच्या घरी गेली होतीस की नाहीस? गेली होतीस की नाहीस? हो सर, गेले होते. का गेली होतीस? कालच आमचं मोठ्यानं भांडण झालं होतं सर. आणि आता माझा नवरा पण मला तर घरी घेत नाही. आणि आईवर तर किती दिवस ओझं बनून राहणार, म्हणूनच त्याचं मन वळवण्यासाठी त्याच्याकडे गेले होते. बघते तर काय, तो तर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. म्हणूनच मी तिथून पळ काढला. आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे गाव सोडायचं नाही आणि चौकशीला बोलावलं तर यायचं. हो सर. निघ. हॅलो. हां सर. हां ओके सर. हां सर आहेत. एक मिनिट सर, साहेबांचा फोन. हां बोला साहेब. हो हो. कुठं? हो पोहोचतो आम्ही.
रमेश चौगले तूच का? होय साहेब. विश्वासचा भाऊ? विश्वासचे आणि तुझ्या बायकोचे अनैतिक संबंध होते हे तुला माहित होतं? हो. कधीपासून? विश्वास आपल्या सासूची जमीन विकायला गावात आला होता. तसा तो जमीन दुसऱ्याला देणार होता, पण मीच म्हटलं की मला दे, आपली जमीन आपल्यातच राहील. मग मग त्यावेळेस सविता म्हणाले की मी पण जातो त्यांच्याबरोबर 4 दिवस फिरायला. मी म्हटलं नको, पण वहिनीचा आणि विश्वासचा आग्रह होता. मी म्हटलं जा, फक्त 4 दिवस जा. आणि तिथंच साहेब घात झाला. घात झाला म्हणजे? झाला म्हणजे आता तेव्हाच त्यांचं जुळलं काय अगोदरपासून होतं. पण तुम्ही त्यांना समजावलं नाहीत का? मी त्यांना समजावला गेलो होतो आणि तिला परत आणायला सुद्धा, पण विश्वास माझ्या अंगावर धावून आला आणि मला हाकलून पाठवलं. मी मोठा भाऊ म्हणून मी संयम बाळगला साहेब. त्यावेळी तुझ्या मनात काय विचार आला? तिच्याची घटस्फोट घ्यावा असा विचार आला होता, पण नाही हो जमत. गावात माझी नाचवे की वेळी लोक माझ्या तोंडात सेने घालतील म्हणून मी गप्प बसलो. विश्वासचा खून झाला त्यावेळी तू कुठं होता? मी शेतात होतो साहेब. काय करत होतास शेतामध्ये? उसाला तोडणी आली होती, तिकडेच होतो. तुझ्या बरोबर आणखी कोण होतं? तो शेजारचा धीरज, कुठे राहतो हा धीरज? विठ्ठल मंदिराजवळ. धीरज, धीरज, काय साहेब? इकडे. तू रमेशचा मित्र ना? हो सर. काल विश्वासचा खून झाला त्यावेळी तू आणि रमेश एकत्र होता? हो साहेब, एकत्रच होतो आम्ही. कुठे? शेतावर होतो साहेब. काय करत होता शेतावर? उसाला तोडणी आली ना, तिकडेच होतो. पोलीस स्टेशनला बोलवलं तर यावं लागेल. बरं सर. मोरे, दोघंही एकसारखं बोलतात, ठरवून बोलल्यासारखं. होय सर. काहीतरी गडबड आहे. चला. काहीच धागेदोरे सापडत नाही. सगळ्यांचाच अॅलिबाई सिद्ध होत आहे. तुम्हाला काय वाटतं मॅडम? सर, मला वाटतं हा खून सवितानेच केला असा. कारण बघा ना, सविताने विश्वाससाठी आपल्या नवऱ्याला सोडलं होतं. शिवाय ती त्याला घटस्फोट सुद्धा द्यायला तयार होती. पण विश्वास मात्र आपल्या बायकोला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. पण बायकोकडून घेतलेले पैसेही तो तिला परत करायला तयार होता. आणि या सगळ्यामुळे सविताची सगळी स्वप्न धुळीला मिळाली होती. आणि याच कारणामुळे रागावून सवितानेच हा खून केला असा. तुम्हाला काय वाटतं मोरे? सर, मला वाटतं की विश्वासच्या बायकोनंच हा खून केलेला असावा. तिचं त्याच्यावर खूप प्रेम असताना देखील सवितामुळं त्यानं आपल्या बायकोला मुलाला वाऱ्यावर सोडलं. तिच्याकडून मिळालेला सगळा पैसा लुबाडला. पैसे देतो म्हणाला, पण दिले नाही. पण मला वाटतं की खून रमेशने केला. कसं काय सर? पुरुषी अहंकार. कारण विश्वासचे आणि रमेशच्या बायकोचे अनैतिक संबंध होते. दुसरी गोष्ट म्हणजे PM रिपोर्ट. त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की विश्वासच्या डोक्यावर एकच घाव आहे. अनेक घाव नाही आहे. म्हणजे त्याला एका फटक्यात कोणीतरी मारले. आणि असा प्रकार कोणतरी पुरुषच करू शकतो. अरे, त्या रमेश आणि त्याच्या मित्राला उचला. विश्वासचा खून झाला त्यावेळी रमेश तुझ्याबरोबर होता? होता साहेब. अजून खरं बोल, होता? किती वेळा सांगू साहेब, होता हो माझ्यावर. साहेब जे काय विचारतात ना ते खरं खरं सांगायचं, कळलं? कुठले कपडे घातले होते त्यानं?
लेंगाने सदरा घातला होता. कुठली कपडे घातली होती त्यानं अजून विचारतोय, खरं सांग. अहो किती वेळा सांगू साहेब, लेंगाने सदरा घातला होता साहेब. हे बघ, रमेशनं विश्वासचा खून केला हे आम्हाला माहिती आहे. रमेश विश्वासच्या घरी गेला होता हेही आम्हाला माहिती आहे. जर तू त्याला मदत केलीस ना तर एका खुन्याला मदत केली म्हणून तुला आम्ही गजाळ टाकू. बोल! असं ना ऐकणार. ह्याची वाटी आहे ना, वाटी इकडे गेली पाहिजे. कळलं पाहिजे ऍक्सिडेंट झालाय म्हणून याचा. ही नस आहे ना, नस, ही नस अशी मारा ना पाय तुटला पाहिजे याचा. आणि तुम्हाला ते कानाचं प्रकरण माहिती आहे ना, जे तुम्ही केलं होतं मोहिते. हो सर. झालं पाहिजे तसं. टाकत आहे त्याला. निळ्या चौकड्याचा शर्ट घातला होता आणि तांबड्या रंगाची पॅन्ट घातली होती साहेब. निळा रंगाचा चौकडा शर्ट आणि तांबूस पॅन्ट काय? उचला त्याला. रमेशला उचला. बोल, विश्वासच्या घरी गेला होतास तू? नाही साहेब, मी नाही गेलो तिकडे. ए रमेश, तुला शेवटचं विचारतोय, तू विश्वासच्या घरी गेला होतास का? हो सर, तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय मी नाही गेलो तिकडे. बोलतोस का नाही? बघ, तू खून केल्याचे आम्हाला माहिती आहे. निळ्या रंगाचा चौकडा शर्ट आणि तांबूस रंगाची पॅन्ट घालून विश्वासच्या घरी जाताना आणि येताना त्या शेजारच्या लोकांनी पाहिलंय तुला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुझा मित्र धीरज, त्यानं तर आम्हाला सगळं सांगून टाकलं तुझ्याबद्दल. बोल. मीच मारलंय त्याला, मीच मारलंय साहेब. मला फसवलं त्यानं, आमचा संसार मोडला साहेब. म्हणून मी त्याला मारलं. कशाला मारलास त्याला? कपड्यात लपून एक दांडकं घेऊन गेलो होतो. कुठं टाकलंस हत्या? त्या वड्याजवळच्या शेतात. त्याला घेऊन जा आणि हत्या जप्त करा. माफ करा साहेब. रमेश सविताला रितसर घटस्फोट देऊ शकला असता, पण केवळ पुरुषी अहंकारामुळे आणि समाजात होणाऱ्या नाचक्कीला घाबरून त्यानं स्वतःच्या भावालाच संपवलं. आज रमेश याची शिक्षा भोगत आहे. पण यामध्ये गीता आणि राजूची काय चूक होती? कोण करतं आणि कोण भरतं? पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन कथानकासह. तोपर्यंत नमस्कार.